हेलो गाइज, वेलकम बैक टू माय चैनल विराज एक्सजी। मैं आप सबका दोस्त विराज माविनकट्टी आप सबके लिए एक नया ब्लॉग लेके आया हूँ। तर मी आता आहे भांदूर गल्लीच्या ब्रिजच्या कोपऱ्यावर। तर आज आम्ही भेट देतो आहे चौगले आर्ट स्टुडिओ, जे मातीचे मूर्ती बनवतात। खूप चांगल्या प्रकारची मूर्ती बनवलेली आहेत। आताच राधाकृष्णाची मूर्ती बनवायला लागलेत, महादेवाची मूर्ती बनवलेली आहे, विठ्ठलाची मूर्ती बनवलेली आहे, त्यानंतर आपलं बऱ्यापैकी मूर्त्या बनवलेल्या आहेत। तर आज आपण जाऊन ते बघतोय। पण त्या अगोदर ह्या व्हिडिओला सुरुवात करायच्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया करून आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमचा एक पेज आहे इंस्टाग्रामवर एकदंत बेलगाम म्हणून, त्याला नक्की जाऊन त्याला फॉलो करा। कारण जे अपडेट्स आहेत चुकून YouTube वरती नाही आले तरी आपल्या एकदंत पेजवरती तुम्हाला नक्की छोटे छोटे क्लिप्स मिळतील, ज्याच्यावरनं तुम्हाला अंदाज पडेल की कुठं काय मिळतंय। आता एकदा आम्ही YouTube वर तुम्हाला रिप्लाय देऊ शकत नाही, पण इंस्टाग्राम वरती नक्की तुम्हाला रिप्लाय मिळतो, कॉन्टॅक्ट नंबर, ऍड्रेस वगैरे वगैरे। त्यामुळे नक्की फॉलो करा। तर चला ह्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आपण आता स्टुडिओ मध्ये आत जातोय, तर चला तुम्ही पण आमच्या बरोबर आत या, कारण आमच्या बरोबर आत आलात तर तुम्हाला दिसणार की मूर्त्या कशा आहेत। चला जाऊया आत। तर आता ही जी मूर्ती बनत आहे ही राधाकृष्णाची मूर्ती आहे, कारण श्रीकृष्णाच्या हातात बासुरी आहे, त्यामुळे हा राधाकृष्णाची मूर्ती आहे। आत अजूनही बऱ्यापैकी मूर्ती आहेत, तर ते तुम्हाला बघायला आमच्याबरोबर आत यावं लागणार। तर मित्रांनो, आता ही जे मूर्त्या होतात त्या मूर्त्यांची जी माती आहे ती कुठून येते, तर ही माती आहे ती थोडीफार वाळूवाली माती असते। तर ही गर्लगुंजी म्हणजे बेळगावच्या अवतीभोवतीच खानापूरच्या जवळ छोटंसं एक गाव आहे, त्या गावामधून हे माती येते आणि त्याला आकार दिल्यावरती असा आकार येतो कलर मध्ये, आणि त्याच्यावरती जेव्हा हा वाला कलर लागतोय तर हा मुंबईची माती असते। ह्याला फायनल टचअप देऊन ह्याच्यावरती कलर लावला जातो, म्हणजे कलर बसते। कारण गर्लगुंजीच्या मातीवरती कलर बसणं थोडं कठीण होते, त्यामुळे मुंबईच्या मातीवरती लावले की मग कलर बसतो। चला आत आपण जाऊया आणि बघूया वेगळ्या प्रकारच्या अजून मूर्त्या आहेत। तर ह्या वर्कशॉपचे ओनर जे आहेत त्यांचं नाव निखिल चौगले आहे। त्यांच्या इंस्टाग्रामचा अकाउंटचा हँडल चौगले आर्ट स्टुडिओ म्हणून आहे। मी ते डिस्क्रिप्शन मध्ये त्यांचा इंस्टाग्रामचा जो लिंक आहे आणि त्याचा कॉन्टॅक्ट नंबर जो आहे तो मी तुम्हाला देतोय। आता मूर्त्या मिळतात की नाही त्याची गॅरंटी मी नाही देऊ शकत, पण पुढच्या वर्षी तुम्ही नक्की त्या मूर्त्या लावू शकता। म्हणजे पुढच्या वर्षी जर तुम्हाला मूर्त्या लागले तर तुम्ही ते मूर्त्या त्यांच्याकडनं मागवू शकता। तर ही जी मूर्ती आहे ह्याच्यामध्ये गणपती म्हणजे विष्णूचा आकार आहे, विष्णू आणि लक्ष्मी का, कारण हातामध्ये जर तुम्हाला दिसत असेल सोन्याचे नाणे यायला लागलेत, त्यामुळे ते विष्णू आणि लक्ष्मीचा अवतार आहे। आणि आज जसं तुम्ही आत आलात तर तुम्हाला इथं विष्णूचाच अवतार म्हणजे जे आपण समुद्र मंथन म्हणतो, समुद्र मंथन मध्ये झालेला विष्णू झोपलेला जो अवतार आहे तसा तो एक आहे। त्याच्याच बाजूला दगडूशेठ गणपती आहे, म्हणजे जो आपला पुण्याचा सुप्रसिद्ध गणपती आहे रुबाबदार, तर तसा त्यांनी बनवलेला आहे। आणि त्याच्या बाजूला सेम विष्णूचा अजून एक विठ्ठलाचा अवतार आहे, त्याच्यावरती नाम सुद्धा आहे जर तुम्हाला नीट दिसलं तर। कारण मी आता आत जाऊ शकत नाही, कारण मूर्त्या एकदा तयार झाले आणि त्याला जर चुकून आपला हात लागला किंवा त्याला काही विटंबना झाली तर आपल्याला सुद्धा आवडत नाही आणि मूर्तिकाराचं सुद्धा कष्ट ह्याच्यात वाया जाते, त्यामुळे आपण आत जात नाहीये। तर तुम्ही इकडच्या साईडला बघितला तर इथं रिंग लावलेला आहे, रिंग लावून त्याला महादेव त्रिशूळच आहे, तर महादेवाची एक छोटीशी मूर्ती आहे। त्यानंतर इथं गणपती उंदराबरोबर खेळत असलेला आहे। तर अशा बऱ्या प्रकारच्या मूर्ती आहेत आणि अजून एक छोटासा बाजूला शेड आहे जिथं मूर्त्या तयार आहेत, तर त्या मूर्त्यांचा तुम्हाला एक छोटासा व्हिडिओ आपण दाखवूया। तर चला आपण बाजूला जाऊ। तर मित्रांनो, जर तुम्हाला मूर्त्यांसाठी लागणारं फुलं हे तुमच्यासाठी त्रिशूळ, त्याच्यानंतर गणपतीला लागणारा हा एक शस्त्र आणि लागणारा महादेवाला किंवा प्रभू श्रीरामाला लागणारा बाण जर तुम्हाला लागत असेल तर इथं दिलेल्या 3ऱ्या क्रमांकावर जो नंबर आहे 8123122643 ह्याच्यावरती त्यांना संपर्क साधा। दादांचेच मिसेस आहे म्हणजे वहिनींना मेसेज करा किंवा कॉल करा, त्यांना कॉल करून तुम्हाला काय काय पाहिजे असेल तर तुम्ही त्यांच्याकडनं मागून घ्या। आणि जर तुम्हाला मूर्त्या पाहिजे असतील तर मग पहिल्या नंबरवरती त्यांना व्हॉट्सअप मेसेज करा किंवा कॉल करा। झालं, धन्यवाद। तर आता खूप जणांनी आपल्या घरी पहिल्यांदा गणपती आणतात, तर असं मान्यता सुद्धा आहे, तुम्ही तुमच्या गुरुजींना सुद्धा विचारू शकताय की पहिले 5 वर्ष आपण बाल गणपती आणावा, त्याच्यानंतर तुम्ही गणपती मोठा आणू शकताय। पण पहिले 3 का 5 वर्ष असं आहे की तुमच्या गुरुजींना तुम्ही एकदा याच्याबद्दल संवाद साधा, पण 5 वर्ष कमीत कमी बाल गणपती आणावा। तर त्यात एक छोटासा बाल गणपती मोदक हातात पकडलेला,
तो मोदक खात असलेला, कारण मोदक हा गणपतीचा सर्वात आवडता पदार्थ आहे, उकडीचे मोदक जसा आमचं सुद्धा आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त लालबागचा राजा आहे, हा माझ्या अंदाजाने खडक गल्लीचा राजा आहे. तर आपल्या बेळगावचा सुप्रसिद्ध मानाचा राजा ज्याला आपण म्हणतो, तर खडक गल्लीच्या राजाचं सुद्धा तुम्हाला एक छोटीशी मूर्ती बघायला मिळेल. त्याच्याच मागे एक महादेवाची मूर्ती आहे जी खूप छान आहे. मी त्याचा एक फोटो आता ह्याच्यामध्ये घालतो, ते तुम्हाला दिसेल. तर ती मूर्ती सुद्धा खूप छान सुरेख बनवलेली आहे आणि त्याच्या मागे जरासा मोठा दगडूशेठचा गणपती आहे. तर ह्या जे आर्ट स्टुडिओ आहे त्या आर्ट स्टुडिओचा ओनर म्हणजेच निखिल चौगले उर्फ बाळू आपण म्हणतो, तर त्याचं हे आहे. जर तुम्हाला मूर्त्या पाहिजे असतील किंवा मूर्त्या मागून घ्यायच्या असेल तर तुम्ही दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा इंस्टाग्राम अकाउंट हँडल आहे किंवा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे, त्यांना कॉल करा, त्यांच्याशी बोला, संवाद साधा, सांगा की विराज आयकजी त्यांच्या पेजवरती आम्ही बघितलो आणि तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट केलाय. तर हा व्हिडिओ आपण इथं संपवतोय. पण जायच्या अगोदर जर तुम्ही खरंच चॅनलवरती नवीन असाल, कारण भरपूर जणी चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत पण व्हिडिओज बघतात, तर कृपया करून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, ज्याच्यावरनं तुम्हाला व्हिडिओज रेग्युलरली मिळत राहतील. आणि तुमच्या सबस्क्राईब केल्याने मला नक्कीच फरक पडतो, त्यामुळे सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि आमचा जो इंस्टाग्रामचा चॅनल हँडल आहे तर त्याला तुम्ही फॉलो करायला मात्र विसरू नका. त्याच्याबरोबर मी हा व्हिडिओ इथंच संपवत आहे. ओम जय श्रीराम, गणपती बाप्पा मोरया.